मध्ये मात्र आपण पाहतोय रॉयल ए हा संघ शोधामध्ये आहेत. पहिल्या पारितोषिकाच्या मागील 2 स्पर्धांमध्ये थोडंसं नशीब कमी पडले की काय, ताकद कमी पडली की काय, परंतु आज सर्व काही पणाला लावलं जाईल. ही मॅच इम्पॉर्टंट आहे, हा सामना इम्पॉर्टंट आहे, ही स्पर्धा इम्पॉर्टंट आहे, हा वेळ इम्पॉर्टंट आहे, हा दिवस इम्पॉर्टंट आहे आणि येणारं उत्तर हे त्याहून अधिक इम्पॉर्टंट आहे. ही मॅच महत्वपूर्ण असणार आहे. काटाकीर मुकाबला, हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळणार आहे. कलगीतुरा काय असतो हे सर्व काही आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. एक प्रबळ प्रतिद्वंदी एक दोघांच्या समोर येऊन थांबलेत 2 हात करण्यासाठी. 12 बॉलचं सेशन 2-17 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. असंख्य साऱ्या प्रश्नांचा उलगडा, याची देई याची डोळा आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. तमाम क्रीडा रसिक आता मात्र अक्षरशः जागे झालेत. जे क्रीडा रसिक आतापर्यंत ऑनलाईन स्क्रीन बंद करून बसले होते त्यांच्या देखील स्क्रीन आता चालू झालेत. काही जण टीव्ही वरती, काही जण मोबाईल वरती, काही जण लॅपटॉप वरती, तर अक्षरशः असे देखील काही खेळाडू आहेत जे मात्र व्हॉट्सअपच्या माध्यमातून, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून या मैदानावरती जुडले गेलेत. असंख्य सारे प्रेक्षक वर्ग मैदानाच्या चौफेर सज्ज झालेत या मॅचचा रिझल्ट पाहण्यासाठी, कारण की एक अप्रतिम लढत आपल्याला पाहायला मिळेल. 2 प्रबळ दावेदार एकमेकांच्या विरोधामध्ये येऊन ठेपलेत. प्रवीण सर, निर्णय काय असणार आहे, मॅचचा रिझल्ट काय असणार आहे, भरपूर सारे प्रश्न जे मैदानाच्या आतमध्ये वावरतायत एखाद्या वादळाप्रमाणे, या वादळाला मात्र आता कोड्याप्रमाणे सोडवलं जाणार आहे. एक मोठी मॅच, पंचांचा इशारा, 2 षटकांचा सामना. स्क्वेअर लेग पंच सुहास करे, तर ऑन मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये सचिन कारवार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय व्हेरिएशनचा बादशाह अर्थातच राहुल. पहिला चेंडू वेगवान होत, सागर यांच्यासाठी कडा होता, समजू शकले नाहीयेत. यष्टीरक्षक बीट होत आहेत. जवळ जवळ डॉट बॉल होतोय की काय, परंतु इथे मात्र बाईकच्या माध्यमातून 1 रन खातं उघडलं गेले. सागर दरेकर इनफॉर्म फलंदाज सध्याच्या घडीला हुंकारतोय. ज्या प्रकारे मागील 2 स्पर्धेमध्ये या खेळाडूचा खेळ राहिलाय ना मित्र, असेच म्हणेन की क्रिकेटिंग करिअरच्या पीक लेवल वरती सध्याच्या घडीला तो वावरतोय. लोअर फुटा चेंडू यावेळेस मात्र आपण पाहतोय धीम्या गतीने टाकलाय. खूप वेगाने चेंडूच्या पाठी पाठला करताय. राहुलचे एफर्ट्स कमालीचे आपल्याला पाहायला मिळतात. डेडिकेशन पास, समर्पण पास, स्वतःला झोकून दिलेत. ही कमिटमेंट असते मित्रांनो. ज्या वेळेला एखादी मोठी स्पर्धा, मोठी मॅच तुम्ही खेळतात, निर्णय काय लागेल याहून अधिक महत्वाचं हे असतं, मी माझे 100% माझ्या टीम साठी दिलेत का. आणि कदाचित हेच राहुल सांगण्याचा प्रयत्न करतायत. पहिले 2 चेंडू अचूक टप्प्यावरती, मोठा फटका नाहीयेत. सुरेश मोहिते, सागर दरेकर 2 अव्वल फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वावरतायत आणि अशा सिच्युएशन मध्ये गोलंदाजी करणं तारेवरची खरी कसरत. आणि कसरत राहुल पेलावणार का. सागर समोर उभा आहे एखाद्या सह्याद्री डोंगराप्रमाणे. पुढचा चेंडू सागर यांच्यासाठी. ये लीजिए सागर दरेकर के बल्ले से आता हुआ ये बेहतरीन स्ट्रोक 6 रनों के लिए. छकड्याच्या मैदानावरती गेल्यावरती शर्यतीचा बैल जेव्हा जुंपला जातो तेव्हा ज्या प्रकारे हुंकारतो ना, त्याच प्रकारे सागर दरेकर हुंकारतोय की काय असं म्हणावं लागेल. काय ठोकलाय हा फटका, अक्षरशः सांगतायत ही मॅच माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे, ही घटका माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहेत. स्पर्धा येतात, स्पर्धा जातात, परंतु प्रत्येक स्पर्धेचं महत्व मला माहिती आहे. आणि त्याच प्रकारे सागर दरेकर तुटून पडतोय की काय याचे संकेत देतोय. पहिला षटकार आलाय त्यांच्या बॅटिंगमधून. लोअर फुलटॉस चेंडू आणि यावेळेस घुटना टेक तमाशा देख स्क्वेअर लेगच्या दिशेने सागर दरेकर पुन्हा एकदा ठोकतायत. 6 धावांसाठी हा फटका. कर भला तो हो भला. आणि इथे मात्र सागरने हेच दाखवलंय. सलगचे 2 चेंडू, 2 षटकार, स्कोर कार्ड अपेक्षाप्रमाणे वावरते. राहुल थोडासा विचार करतायत, थोडासा विनिमय करतायत, स्वतःला काहीतरी सांगतायत, क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल करतायत. कदाचित रणनीती त्यानुसार असणार का. 4 बॉल झाले, 14 धावा धाव फलकावरती. धीम्या गतीने टाकलाय जरूर, चेंडू पर्यंत गेले, चेंडूला मात्र अक्षरशः खिचून काढले. सिंगल मिळतोय. ही ताकद असते एक चांगल्या गोलंदाजाची.
ही ओळख असते एक चांगल्या गोलंदाजाची आणि हीच ओळख राहुलने मात्र स्पष्ट केली की काय मागील 2 चेंडूंवरती जरूर तुम्ही 2 फटके लगावलेत परंतु उर्वरित चेंडू चांगले डिलिव्हर करणे हे एक माझं काम आहे आणि हेच करत असताना मात्र स्ट्राईक रोटेट करण्यासाठी भाग पाडलेत. 1 रन जरूर मिळतोय. 15 धावा धाव फलकावरती. 5 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. शेवटचा बॉल बाकी आहे या षटकातला. सुरेश मोहिते जे सकाळपासून प्रयत्न करतायत फॉर्म मध्ये येण्याचा ते फॉर्म मध्ये येते. लास्ट बॉल 1 टू गो. राउंड द विकेट. ओव्हर द विकेटचा मारा माफ करा. यष्टीरक्षकाला बीट करतायत. पंचांचा इशारा. इथे मात्र वाईड +1 2 रन मिळत आहेत. धावा येणं गरजेचं आहे. धावा येणं गरजेचं आहे. धावा मिळणं गरजेचं आहे. धाव फलक खालतं राहणं गरजेचं आहे आणि या 2 धावा मात्र आपण पाहतोय धाव फलकाला मात्र एक वेगळी हुलकावणी देतात. 17 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अगदी आपण पाहतोय की व्यासपीठावरती उपसलेले धन्य पुण्य बाल रसिक देखील या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. एका षटकार गेला टाळ्या देखील वाजवतायत. एखाद विकेट गेला कौतुक देखील करतायत. म्हणजे क्रिकेट आमच्या नसानसामध्ये भिनलंय. क्रिकेट आमच्या रक्तामध्ये भिनलंय आणि ह्याचे साक्षीदार बनण्यासाठी ते मात्र आमच्या समेत जुडले गेलेत. बॅटीचा आउटसाइड आहे. हवेमध्ये चेंडू मासा लागलाय गळाला. नाव आहे सागर दरेकर आणि मैदानाच्या आतमध्ये जल्लोष. हॅलो हॅलो 17 धावा धाव फलकावरती आल्यात. सागर दरेकर सारखा मोठा फलंदाज गळाला लागलाय. ही सर्वाधिक मोठी मिळकत असेल. चला थोडासा स्पीडअप करायचा. थोडासा वेग वाढवायचा. फलंदाजांना विनंती असेल. घड्याळीचे काटे आम्हाला सांगतायत 5:50 मिनिटं झालेत योगेश. अगदी इथून सांगायचं म्हणलं तर फक्त आणि फक्त 40 ते 45 मिनिटांचा अवधी शेष आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बक्षीस वितरणाचा सोहळा, फायनलची मॅच आणि अजून एक सेमीफायनल या 3 गोष्टी आपल्याला कळायच्या आहेत. अशा प्रकारे जर का वेळ दवडला गेला तर मी तर एवढंच म्हणेन की परिणाम एखाद्या संघाला शेवटच्या सत्रामध्ये भोगावे लागू शकतात. हॅलो किड्स प्री स्कूल चषक 2025 तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूयात. मित्रांनो, शाळेमध्ये पाऊल ठेवत असताना त्याच्या अगोदरची पायरी जर काय असेल तर ती म्हणजे प्री स्कूल. आपल्या घरामध्ये जर का एखादी लहान मुलगी असेल, लहान मुलगा असेल आणि त्याला जर का शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठवायचं असेल 5 आणि 5च्या नंतर आपण मोस्ट ऑफ शाळेमध्ये ऍडमिशन करतो. परंतु यावेळेस ठोकलाय षटकार सुरेश मोहिते यांच्या बॅटीमधून. तर जरूर आपण पाहतोय की सूत्रांच्या माध्यमातून आम्हाला इन्फॉर्मेशन आली आहे की जवळजवळ परेशच्या संघाने सुपर 12चा रस्ता जिंकलाय. बॅटीचा टॉप एज घेत चेंडू मात्र डीप थर्डमॅनच्या सरसावतोय. ऋतिक तिथे उपस्थित आहेत. साईश मात्रेने 9 चेंडूंमध्ये 26 धावांची केली गेलेली खेळी ही निर्णायक ठरली आहे. एकच रन मिळेल आणि फलंदाज बाद होतील. 23 धावा स्कोर कार्ड वरती योगेश बरोबर. एक सिंगल ऍड होईल. ना 24 रन्स. 24 धावा धाव फलकावरती आल्यात. नवीन फलंदाज अद्याप देखील सापडत नाहीये. मित्रांनो, भरपूर वेळ घेत आहे. सौरभ या पळत या थोडंसं प्लीज. सुरेश मोहिते स्ट्राईक वरती आपण पाहतोय. 2 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. 24 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जवळजवळ आपण पाहतोय की शेवटचे काही क्षण शेष आहेत या संपूर्ण स्पर्धेचा निकाल लागण्यासाठीचे. परंतु हॅलो किड्स प्री स्कूल ही स्पर्धा
तमाम क्रीडा रसिकांच्या साक्षीने मात्र यशस्वी झाली याच्या शंका नाहीयेत. भरभरून प्रेम तमाम क्रीडा रसिकांनी दिलं, सर्व संघांनी मात्र सहकार्य दिलं, याबद्दल नक्कीच त्यांचा आपण आभार व्यक्त करूयात. निकाल थोड्याच वेळामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, परंतु अपेक्षा जी आहे ना प्रेक्षकांची, काटाकीर मुकाबला तो होणार का? एक सर्वसामान्य क्रीडा रसिक जेव्हा मैदानावरती येतो तो फक्त आणि फक्त यावेळेस सरळ बॅटीने ठोकलाय, जरूर जाणार कुठे? राहुल चेंडूच्या खालती, कॅच कंप्लीट, विकेटचं पतन. कमालीचं जजमेंट, कमालीचं बॅलन्स, कमालीचा कॅच. पाहतोय की फलंदाज सुरेश मोहिते बाद झालेत, अजिंक्य रनआउटच्या माध्यमातून बाद झाले, त्याच्यानंतर सुरेश मोहिते बाद झाले आणि आता मात्र आपण पाहतोय की साहिल उल्वेकर मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत. एक तेज सर्रार गोलंदाज म्हणून सातत्याने त्यांची चर्चा असते, परंतु आता निर्णायक क्षणावरती त्यांना फलंदाजीसाठी पाठवलं गेलंय आणि आता मिळालेल्या संधीचं सोनं केलं जाणार का? रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघाकडून खेळत असताना भरपूर अशा इनिंग्स आहेत साहिल यांच्या, जिथं मात्र त्यांनी फलंदाजीच्या बलबुत्यावरती भरपूर सामने जिंकवलेत आणि आता या संघामध्ये, परंतु पहिला चेंडू दांडी 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 गुल, विकेटचं पतन. चेंडू दिसला देखील नाहीये. साहिल ज्या वेगाने गोलंदाजी करतात त्याच वेगावरती स्वार झाला यावेळेस प्रभात, आणि साहिलला सांगतायत की साहिल आमच्याकडे देखील वेग आहे, आणि विकेटचं इथं मात्र पतन होतंय, फलंदाज बाद होत आहेत. फलंदाज प्लीज प्लीज प्लीज. बघा अमन, आपण आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहात, आपल्याकडून अपेक्षा भरपूर आहेत, तर जरूर आपण पाहतो की प्रतीक ठाकूर धावत पळत मैदानाच्या आतमध्ये आलेत. शेवटचे 2 बॉल शेष आहेत, 24 धाव फलकावरती आलेत आणि मापक धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते सध्या तरी धाव फलकावरती. कुठली अशी मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. मापक घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली, परंतु अक्षय जेव्हा बॅटिंगसाठी येईल त्यावेळेला या धावा कदाचित कमी देखील लेखू जाऊ शकतात, परंतु शेवटचे 2 बॉल शेष आहेत. प्रतीक ठाकूर संधी आहे, संधीचं सोनं केलं जाणार का? 2 बॉल, एखाद मोठा फटका, धावफलक सन्मानजनक स्थितीमध्ये. जर का या 2 चेंडूंवरती प्रभातने पुन्हा एकदा जर का थांबवलं तर मी एवढंच म्हणेन की रॉयल संघाने मुसंडी मारली या सत्रामध्ये, या षटकामध्ये. तर क्षेत्ररक्षणाची थोडीशी सजावट पाहत असताना प्रतीक यांना आपण पाहू शकता. प्रतीक स्ट्राइक वरती, प्रभात गोलंदाजीच्या मार्क वरती, उंच पुरा असा गोलंदाज, राईट ओव्हर द विकेट. आखू टप्प्याची लाईन यावेळेस मात्र नीटसे समजू शकले नाहीयेत. रनआउटची संधी आणि प्रतीक मात्र बाद होत आहेत. एक विकेट अजून की साहिल बाद झाले आणि आता प्रतीक ठाकूर बाद झालेत. बघा एक मोमेंटम लागतो मॅच टर्न व्हायला, आणि हाच मोमेंटम या सत्रामध्ये तो होता की काय असं म्हणावं लागेल. वाईड ऑर करण्याचा प्रयत्न, इथे मात्र सौरभ यांनी स्वतःवरती विश्वास दर्शवलाय, आत्मविश्वासाने सांगतायत की मी आहे. तर बघूयात हा आत्मविश्वास, हा जो कॉन्फिडन्स त्यांनी स्वतःवरती दर्शवलाय त्याला कशा प्रकारे गवसणी घातली जाईल.
शेवटचा एक बॉल शेष आहेत. 25 धावा फलकावरती. प्रभात कमालीची गोलंदाजी करतायत. थांबवून ठेवलंय अक्षरशः फलंदाजांना. अख्खू टप्प्याची लाईन. इथे मात्र आपण पाहतोय पंचांचा इशारा. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त उसळी इथे पाहायला मिळते की काय असं म्हणावं लागेल. अगदी आपण पाहतोय पंच सांगतायत की काय हा चेंडू भरपूर उसळी घेतोय, भरपूर उंचीवरतून जातोय आणि हो हा यस हा वाईड बॉल आहे. पंचांबरोबर काहीशी चर्चा मसलीत मात्र केली जाते. तमाम क्रीडा रसिक स्तब्ध शांत उभेत. त्यांना रिझल्ट हवाय. निखळ शांतता मैदानाच्या चौफेर प्रवीण सर आपण अनुभवू शकतो. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. कही पे निघाय कही पे संपर्कात येत नाहीये चेंडू. 1 रन जरूर कंप्लीट केली गेली आहे. लेग बाईटच्या माध्यमातून 1 रन जरूर ऍड होतोय सांघिक कोट्यामध्ये. षटकाचा झालाय खेळ समाप्त आणि याचबरोबर आपण पाहतोय टोटल स्कोर कार्ड वरती आलाय 27 आणि विजयाचं लक्ष असणार आहे 28 धावांचं. प्रभातने कमालीची गोलंदाजी केली, फलंदाजांना थांबवलं आणि परिणामादाखल मात्र आपण पाहतोय संघ सुस्थितीमध्ये आलाय रॉयल संघासाठी तरी. कारण की ज्या वेगाने सागरने सुरुवात करून दिली होती असं वाटलं होतं 40-45 हा संघ गाठतो की काय, परंतु त्यानंतर कमालीचा कमबॅक आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय संघ गुरफटलाय अवघ्या 27 धावांमध्ये. 28चं लक्ष असणार आहे हे लक्षात राहू द्या. जरूर घेतलं जाते. इम्पॉर्टंट मॅच असणार आहे. भरपूर चुरशीची लढाई होणार आहे. तेवढं सोपं राहणार नाही. प्रवीण सर 28 धावा पाण्यासाठी छोट्या वाटत आहेत, परंतु समोरच्या संघामध्ये असलेला अटॅक सागर दरेकर, साहिल उलवेकर सध्याच्या घडीतला कळंबोलीतील सर्वाधिक वेगवान गोलंदाजांच्या यादीमध्ये अव्वल स्थानी आहेत. परंतु अपोजिट साइडला जर का सांगायचं म्हणलं तर मिस्टर 360 अक्षय सरोदे देखील उपस्थित आहेत. अक्षय विकेटवरती टिकला तर एवढंच सांगेन डोकीदुखी बनेल आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघाला. आणि आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघाला जर का सामना जिंकायचा असेल तर अक्षयला शांत ठेवावं लागेल. अक्षयला नॉन स्ट्रायकर एंड वरती ठेवावा लागेल. हा जो गुंतागुंतीचा खेळ आहे, जो हा मात्र किचकट खेळ आहे, याला कशा प्रकारे सोडवला जाणार. तमाम क्रीडा रसिक हेच तर पाहण्यासाठी मैदानावरती आलेत. फायनल कोण जिंकेल कोण हरेल हे महत्वाचं नाहीये, परंतु फायनलच्या आधीची फायनल ही सेमी फायनल आम्हाला पाहिजेत. आणि तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा वेधल्यात मैदानाच्या दिशेने. भरपूर सारे व्ह्यूअर्स आता मात्र युट्यूबच्या माध्यमातून देखील जुडले गेलेत. भरपूर सारे क्रीडा रसिक संध्याकाळचा चहा पाण्याचा नाश्त्याचा कार्यक्रम करून थेट मैदानाच्या दिशेने आलेत. रात्री घरी जाऊन मटण खायचं हे माहितीये, परंतु त्याच्या आधीची एन्जॉयमेंट मैदानावरती झालीच पाहिजे. ती कशी तर ती म्हणजे हॅलो किड्स प्री स्कूल चषक 2025 ची ही जबरदस्त अशी मॅच. आणि प्रवीण सर सांगायचं म्हणलं तर हा कदाचित शेवटचा रविवार असू शकतो, कारण की श्रावण उंबरट्यावरती येऊन थांबलाय. तर पुढील सामना रणजित कट्टे पाटील किंग्स 11 टीमचे कॅप्टन आणि विनंती असेल रॉयल बी टीमचे कॅप्टन या टॉस साठी. अनिकेत अनेकर चला विनंती असेल. अनिकेत चला लवकर आपला एक खेळाडू पाठवून द्यायचा आपण टॉस साठी. संघनायक सौदी येत आहेत.
प्रवीण सर, मी सौदीबद्दल एक कौतुकाची गोष्ट अशी सांगतो. आतापर्यंत सौदी त्या 3 रनांमुळे तर चर्चेचा विषयात आलाय. पण तो अजून एक गोष्ट, सामना संपला, स्पर्धा संपली की सौदीचं एक सेशन असतं. त्या सेशन मध्ये कुठला कॉइन किती वेळा टॅप केला तर तो काय पडेल याचा देखील अभ्यास करतात खेळाडू. आणि खरंच खेळायचं क्रिकेट तर एवढं टेक्निकली खेळायचं ना, हे सौदीकडून शिकावं लागेल. कारण की जेव्हा सौदी येतो त्यावेळेला त्याने दिलेला कॉल, मी तर म्हणेन की 90% तो विजय होऊन जातो. हा देखील एक सराव आहे सौदीचा, आणि मी नक्कीच सौदीकडून ही गोष्ट शिकेन. भरपूर काही शिकण्यासारखं आहे त्याच्याकडे. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे जी शिकण्यासारखी. कारण की प्रवीण सर, कारण की तुमचा एक टॉस तुमची मॅच जिंकू शकतो. लॉइडला आहे ना, थोडी पिच अशी वाकडी आहे. तर चला मित्रांनो, सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू साहिल उलवेकर, राईट अप ओव्हर द विकेट. समोर असतील अक्षय. पहिला चेंडू काय ठोकलाय, 6 धावांसाठी सीधा प्रदीप स्टेशनरी. वाटलं देखील नव्हतं की प्रवीण सर, अक्षय मी ज्याचा उल्लेख केला होता, तुमच्याकडे 2 अव्वल दर्जाचे गोलंदाज आहेत, परंतु विरोधी संघामध्ये सर्वात मोठी डोकेदुखी आहे. मिस्टर 360 अक्षयच्या बॅटीमधून निघलेला हा षटकार सर्वाधिक नेत्रदीपक, सर्वाधिक अविस्मरणीय. बघा, ओव्हर पिचचा मारा अक्षयच्या समोर, हे रिझल्ट तुम्हाला मिळणारच आहेत. आणि अक्षय एवढा परिपक्व या विकेटला घेऊन, या मैदानाला घेऊन, असे खूप कमी खेळाडू असतात प्रवीण सर की विकेटवरती चेंडू कुठे पडतोय ना त्यावरून अंदाज लावतात की मला या दिशेला खेळायचं आहे. याच्यामध्ये सर्वात अव्वल सनी जर कोण असेल ना, तो म्हणजे अरविंद ढेकळे, आणि त्याच्यानंतर आता जर कोण असेल तर तो म्हणजे अक्षय सरोदे. या विकेटवरती दिलेला वेळ आणि विकेटने दिलेले रिटर्न्स आहेत कदाचित, परंतु साहिल कमबॅक केल्याशिवाय राहणार नाहीये. राऊंड द विकेटचा मारा यावेळेस मात्र अक्षय यांच्यासाठी. ओव्हर पिच आणि चेंडू मात्र भरपूर लांब. मी तर म्हणेल प्रवीण सर, FIR लिहावी लागेल या चेंडूला शोधण्यासाठी. दोन षटकार, तिसरा पाहायला मिळणार का? यावेळेस वेग खेडूकपाडा एक्सप्रेस यावेळेस मात्र वेग दाखवतोय. प्रवीण सर, रायव्हलरी मला पाहायला मिळते. ही रायव्हलरी जी आहे ना, ती यंगस्टर्सच्या मधली आहे. ही रायव्हलरी जी आहे ना, या दोन यंगस्टर्सच्या मधली आहे, ही संघांमधली नाहीये. मी तर असंच मानेन. यावेळेस मात्र हलकासा ओव्हरपिच चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, कम्मालीचं क्षेत्ररक्षण, काय एफर्ट दर्शवलं दर्शन. तर आय थिंक तिथे काय दर्शनने क्षेत्ररक्षण दाखवलंय, कम्मालीचे एफर्ट्स. अजून एक नवीन नाव इथे मात्र आपण पाहतोय कळंबोली क्रिकेटमध्ये आपल्याला आवर्जून पाहायला मिळतंय, ज्यांनी मात्र एक लेफ्टी हँड फलंदाज म्हणून टेनिस क्रिकेटमध्ये तर वलय निर्माण केलंय, परंतु रबर बॉल मध्ये ज्या प्रकारची तटबंदी उभी केली आहे, ही तटबंदी लांघणं प्रवीण सर तेवढं सोपं नाहीये. तुम्हाला इथे एअर स्ट्राईकच करावं लागेल जर का हा बुरुज तुम्हाला पार करायचा असेल तर, जिथे उभा आहे हा दर्शन. 4 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हम है कद के छोटे लेकिन हमारे स्ट्रोक है बडे, असा अक्षय सरोदे नॉन स्ट्रायकर एंड वरती आलाय, परंतु प्रभात स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हरपिच चेंडू होता, फ्लिक केलाय. बघा, आधीच क्षेत्ररक्षक तिथे तैनात केलाय, दर्शन आहेत तिथे. या दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेसाठी ज्यांची मात्र उपस्थिती यावेळेस मात्र आपल्याला लाभते. खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं तर कळंबोलीमधील असंख्य सारे प्रश्न आणि हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ज्यांनी मात्र ठिय्या आंदोलन घेतलं आणि लागली जीवाची बाजी लावली आणि आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून जनतेचे सर्वसामान्यांचे प्रश्न
हे सरकारी दालनामध्ये ठेवले, प्रशासनाच्या समोर ठेवले. अर्थातच एक जबरदस्त असे कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय रविदादा भगत साहेब यांचं इथं मात्र शुभागमन होते. तर मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. अर्थातच हॅलो किड्स प्री स्कूल चषक 2025 मध्ये. तर टॉस देखील करून घेऊयात. साहेब इथे आलेत, तर दोन्ही टीमचे कॅप्टन देखील इथे आहेत. सौदी यायचंय, सचिन आपण यायचंय, सचिन सौदी यायचंय. आपण टॉस करूयात. या साहेब आलेत. आपण निलेशजी तर फायनल नंबर 2 हिचा मात्र टॉस आपण करणार आहोत. तर चला प्लीज चला टॉस करूयात आपण. वेगवान चेंडू होता. तर रणजित कट्टे पाटील किंग्स 11 तर यांनी मात्र हा नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तर व्यासपीठावरती आपण पाहतोय आपल्या सर्वांचेच लाडके नगरसेवक आदरणीय रविदादा भगत यांचं इथे मात्र शुभागमन झाले. तर त्यांचं मात्र करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि त्यांना देखील घेऊन जाऊयात मॅचच्या दिशेने. येणारे 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल. प्रवीण सर, आतापर्यंत संपूर्ण दिवसभर आपण पाहिलं की पहिलं षटक सागर हाताळत होते, परंतु या निर्णायक मॅच मध्ये साहिलच्या हातामध्ये प्रवीण सर आतापर्यंत सांगायचं म्हणलं तर सागर दरेकर हे पहिले षटक हाताळत होते, परंतु या निर्णायक मॅच मध्ये सागरने स्वतःला थांबवलं, साहिलला प्रमोट केलं. साहिल भरपूर मागडे पडलेत. अक्षयने पहिल्या 2 चेंडूंवरती लगावलेले ते 2 नेत्रदीपक षटकार अद्याप देखील आपण पाहतो की असंख्य साऱ्या क्रीडा रसिकांच्या डोळ्याच्या समोर अक्षरशः त्यांच्या डोळ्याच्या पारणं फेडतायत आणि कौतुक करावं लागेल त्या 2 फटक्यांचं. परंतु अद्याप देखील सामना दोन्ही संघांसाठी समसमान मात्रेमध्ये झुकलेला. 6 बॉल 11 कंपल्सरी 10 धावांची आवश्यकता. 6 चेंडू रॉयल साठी कंपल्सरी 10 धावा, हे लक्षात राहू द्या. कारण की सामना जर का बरोबरीवरती सुटला तर नाणेफेकीच्या आधारावरती हा सामना मी विजयी घोषित करणार आहोत. प्लीज प्लीज चला मित्रांनो, थोडासा वेग वाढूयात विनंती करतो. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. पंच सनी चला लवकर प्लीज. आपण पाहतोय 6 वाजून 10 मिनिटं झालेत. शेवटचे 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. ओव्हर द विकेटचा मारा करतायत सागर दरेकर. स्ट्राईक वरती असतील फलंदाज प्रभात. पहिला चेंडू यावेळेस मात्र हुक केलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाहीयेत. प्रतीक ठाकूर वेगा चेंडू मात्र इथे शोधतायत. काय चाललंय कॉम्बिनेशन इथे मात्र कॉम्बिनेशन थोडस हलतं आपल्याला पाहायला मिळतंय. अक्षय स्ट्राईक वरती आलेत, हे चांगले संकेत आहेत बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. सागर दरेकर बॉलिंग वरती आहेत. एवढ्या लवकर सागर धीर घेणार नाहीयेत. आज संपूर्ण अनुभव पणाला लावतील याच्या शंकाच नाहीयेत. प्रवीण सर, सागर दरेकर हे नाव फक्त आणि फक्त कळंबोलीच्या मैदानापुरतं मर्यादित नाहीयेत. तुम्ही पुणे जावा, तुम्ही सातारा परिसरामध्ये जावा, तुम्ही नाशिक नगर परिसरामध्ये जावा, या खेळाडूची एक वेगळी उंची आहे, या खेळाडूची एक वेगळी ओळख आहे. आणि आज तोच खेळ पाहायला मिळणार का? फ्लिक केला ऑन द स्ट्री, ऑन साइडला सौरभ उपस्थित आहेत. चेंडूला गॅदर करतायत, परंतु इथं काय घडतंय? नशीब देखील त्याला साथ देतं जो लढण्याची भूमिका दर्शवतो. आणि इथं काय घडतंय? काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये घरामध्ये? प्रवीण सर, ये मैच का प्रेशर है, ये टूर्नामेंट का प्रेशर है, ये इस ट्रॉफी का प्रेशर है. आणि हेच प्रेशर इथं मात्र आपल्याला पाहायला मिळत. शेवटचे 4 बॉल शेष, 7 धावांची आवश्यकता. सेमीफायनल कशी असावी? तर सेमीफायनल ही अशी असावी. चाच पळतायत, चेंडूला शोधतायत. घरामध्ये जेव्हा एखादा उंदीर शिरतो ना, त्यावेळेला काय हालत होते ना, त्याच प्रकारची पळापळ जरा पाहायला मिळाली. तर शेवटचे 4 बॉल
6 धावांची आवश्यकता, 7 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 जरी केल्या बॅटिंग करणाऱ्या टीमने तरी देखील ते सामना जिंकू शकतात. प्रवीण सर, जर का एका डॉट बॉल आला तर मॅच मध्ये वेगळी रंगत निर्माण होईल. एखाद मोठा फटका जर आला तर रॉयल संघ मुसंडी मारेल. काय घडेल, काय प्रश्नाचं उत्तर असेल? फलंदाज गोलंदाज की गोलंदाज फलंदाज? डॉट बॉल आलाय. माफ करा, बाईकच्या माध्यमातून 1 रन मिळते. स्ट्राइक रोटेट होते. बघा धावा येत आहेत. प्रवीण सर धावा येत आहेत. टीम मध्ये एक यष्टीरक्षक प्रॉपर असणं का गरजेचं असतं हे या मॅच मध्ये पाहायला मिळते. शशी आज अनुपस्थित आहेत. शशीची सुनसून ही कदाचित भासले की काय म्हणावं लागेल. तीन चेंडू 5 धावांची आवश्यकता. सागर दरेकर पुन्हा एकदा आपल्या नावासाठी खेळणार का, आपल्या संघासाठी खेळणार का? स्ट्राइक वरती असतील. आपण पाहतोय अक्षय, ज्यांनी मात्र 2 षटकार ठोकलेत. पॅडलाईन वरती चेंडू आदळला गेलाय. चेंडू निर्धाव येतोय. प्रवीण सर ज्याचा उल्लेख केला होता, एक डॉट बॉल मॅच मध्ये रंगत निर्माण करू शकतो आणि एक डॉट पडला आणि टाळ्यांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे फक्त आणि फक्त हे गर्दी करणारे प्रेक्षक नाहीयेत, हे दर्दी प्रेक्षक आहेत, जे मात्र टाळ्यांच्या माध्यमातून खेळाडूंना शुभेच्छा देत आहेत. षटकार वाजतायत तेव्हा देखील टाळ्या येत आहेत. 5 कंपल्सरी आहेत. कंपल्सरी 5 आहेत. प्रवीण सर 2 चेंडू 5. अक्षयच्या बॅटमध्ये सांगायचं म्हणलं तर एक मोठा फटका, सामना कंप्लीट फिनिश. अक्षरशः दोन्ही चंबू मध्ये पाठीराखे उभे राहिलेत. ऑन द टो आलेत प्रेक्षक वर्ग. सागर दरेकर राईट ओव्हर द विकेट. हो प्रवीण सर, सामना अद्याप देखील कोणीही जिंकलेला नाहीये. पारडं पुन्हा एकदा झुकले आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स संघाकडे, परंतु एक बॉल शेष आहे. जावेद मियादादचा तो षटकार, चेतन शर्माच्या विरुद्ध मधला तो षटकार आपल्याला पाहायला मिळेल का? अक्षय मौजूद आहेत स्ट्राइक वरती. सागर असेल गोलंदाजीच्या मार्क वरती. मात्र 2005 रुपयांचा पारितोषिक. अक्षयने जर का षटकार लगावला तर शेवटचा बॉल. टाळ्या मित्रांनो. अप्रतिम लढत, अप्रतिम लढत. अक्षयच्या फायटिंग स्पिरिटचं कौतुक करावं लागेल. क्रिकेट हे बाळा काळजी घे, तिकडे मॅच जिंकलेत, तू काळजी घे. घरी जायचे कपडे घाण करू नका, आई दरवाज्यात घेणार नाही. मॅच तिकडे प्रवीण सर, परंतु इकडे लहान लहान मुलं देखील सेलिब्रेट करतात. प्लीज प्लीज लहान मुलांना काळजी घ्या, लागल तुम्हाला. तर प्रवीण सर नो डाऊट मॅच अप्रतिम झाली. जी अपेक्षा वर्तित केली गेली होती त्याप्रमाणे सामना झाला. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच आली. सुरुवात अक्षयने करून दिली, परंतु अंत मात्र दिला सागर दरेकरच्या चेंडूने. कौतुक करावं लागेल दोन्ही टीमचं त्यांच्या फायटिंग स्पिरिटसाठी, त्यांच्या या खेळाडू वृत्तीसाठी. आयोजकांच्या माध्यमातून दोघांना खूप सारे शुभेच्छा देऊयात आणि